पहिल्यांदा ज्या वेळेला सासरच्या घरी पोळ्या लाटायला स्वयंपाकघरात उभ्या राहिल्या असाल आणि घोड चूक करत तुमचा नवरा टण प्रियकर असं म्हणाला असेल, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण तुझ्या पोळ्या काही माझ्या आईसारख्या मऊ लुसलुशीत होत नाही. काय झालं असेल? नयन किनारा ओला झाला असेल. पटकन एकदा तो पोळ्यांचा आहेर लाटून झाला की शरीर आणि मन सासरच्या त्या उघड्या खिडकीकडे धावलं असेल. नजरेचं पाखरू बाहेरच्या दिशेनं उडालं असेल आणि ओला नयन किनारा कोरड्या पदराच्या टोकाला टिपला गेला असेल. आता आपल्या आजच्या सुकन्या आठवा. आज तर फेटा बांधून मंचावरती आहेत. आपल्या आजच्या सुकन्या ज्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, मेरिट लिस्टमध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त दिसतात. एकदा विद्यापीठात बोलताना, बरं का सर, मी मुलांना विचारलं होतं असं का रे, मुली का जास्त दिसतात? तर एक धीट मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, बरोबर आहे, कोणी सांगितलंय त्यांना इतकं सुंदर दिसायला, त्यांना बघण्यात वेळ जातो ना आमचा. गमतीचा भाग आला हिला. अशी एखादी सुकन्या नवीन लग्न झालं, हनीमूनहून परतच आलीये, बघू तरी या सासूचं स्वयंपाकघर दिसतं कसं, नोकरीवर जायला अजून 2-3 दिवस आहेत म्हणून चुकून सासूच्या स्वयंपाकघरात गेली. अरे वा, संगमरवरी आहे पोलपाट, बघू तरी या कुठल्या देशाचा नकाशा होतोय म्हणून समजा तिने पोळ्या लाटायला घेतल्या आणि महत घोडचूक करत तिचा प्रियकर टण नवरा शेजारी आला आणि म्हणाला, काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण तुझ्या पोळ्या माझ्या मम्मा सारख्या मऊ लुसलुशीत होत नाही. तर काय होईल? नयन किनारा ओला होईल, पदराला टिपला जाईल. मुळात तो टिपायला साडी नेसून स्वयंपाकघरात गेलीये की नाही हाही एक प्रश्नच आहे, नाही का? ती शांतपणे ते लाटणं बाजूला ठेवेल आणि म्हणेल, बरोबर आहे, अत्यंत हसत मुखानं, कशा होणार माझ्या पोळ्या तुझ्या मम्मा सारख्या मऊ लुसलुशीत कशा होणार? आता बॉबकट मधली मम्मा सुखावली असेल कदाचित, पुरता काही हातातनं निसटला नाहीये, चिमटीत तरी धरून ठेवलाय म्हणून. पण शांतपणे आपली सुकन्या उत्तर देईल, कशा होणार रे, माझ्या पोळ्या तुझ्या मम्मा सारख्या मऊ लुसलुशीत कशा होणार? तुला सुद्धा माझ्या पप्पांसारखी कणिक कुठे मळता येते? गमतीचा भाग आला हिला. तो आणि ती काही कुणी वेगळे नाही, किंवा तो श्रेष्ठ ती कनिष्ठ असा मुळी वादच उरलेला नाहीये. किंवा मी इथे हेही सांगायला उभी नाही की त्यांनी लोटा फेकून मारला तर भांड तरी फेकून माराच, अजिबात नाही. किंवा तिने उंबरठा ओलांडला म्हणजेच ती त्याच्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान, हेही नाही. पण आज आपण ज्या शब्द गंगेच्या किनाऱ्यावर उभे आहोत, मला एवढंच असं वाटतं म्हणावंसं की त्यानं किंवा तिनं जर स्वयंप्रकाशी आयुष्य जगण्याची क्षमता पांडुरंगानं दिली असेल तर स्वतःच्याच हातांनी स्वतःच्या स्वत्वाचा इवलासा बोनसाय करून आपल्या घरातल्या कोनाड्या कोपऱ्यात सुशोभित करू नका. इवलंसं रोप जरी आपण कुंडीत लोखंडी गजांजवळ ठेवलं तर ते इवलालं रोप सुद्धा सोनेरी सूर्यप्रकाशाकडे धाव घेतं. तर मग माणसाने स्वतःला ही क्षमता का नाकारायची? वृक्ष म्हणून फुलण्याची क्षमता असेल तर वृक्ष म्हणून फुललंच पाहिजे. हे जीवन, हे आयुष्य सुंदर आहे. एक कणिका आहे, जगताना माणसाने वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधाण आलेल्या समिंदरासारखं वाहावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही. आनंदी असा, खूप मोठी मोठी स्वप्न बघून ती पूर्ण करण्यासाठी मोठे मोठे परिश्रम घ्या, म्हणजे रोज सकाळी सूर्योदयाची वाट दूर क्षितिजाकडे बघत होणार नाही, कारण तो सूर्योदय तुमच्या मनात झालेला असेल. आणि मराठवाड्याची तर ही श्रीमंती आहे. स्त्रीच्या कपाळी ठसठशीत बंदा रुपया इतकं कुंकू असतं, कारण डोंगराच्या विशालकाय भुवयांवरती ती सूर्योदय बघते, म्हणून तेवढाच मनाचा मोठेपणा तिच्याकडे असतो. आणि ती श्रीमंती शब्दामध्ये म्हणूनच अशी छान उतरते. आणि म्हणूनच आपण ग्रामीण साहित्य संमेलन इतक्या जल्लोषात साजरं करतोय. हरिओम. धन्यवाद.